जळगावमध्ये भाजपच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी कबुली दिली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांना मिस तिकीट नाकारलं होतं। त्यांच्या विजयाबाबत थोडी शंका होती अशी कबुली महाजन यांनी दिली। मात्र ज्याला उमेदवारी दिली त्याला तब्बल 5 लाखांच्या मताधिक्याने निवडून आणलं असं वक्तव्य महाजन यांनी केलं। तर मी म्हणणारे आता कसे बसले, त्यांची काय अवस्था झाली आहे हे सगळ्यांनीच पाहिल्याचं म्हणत महाजन यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीकास्त्र डागलंय। आपल्याला स्मिता ताईला तिकीट दिलं नाही डोळ्यावर, शेवटच्या दिवशी कापलं, म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी माघारीच्या मी सांगितलं होतं। मला किती शंका आली होती, माझ्या मनात पाच चुकली, तिकीट बदलवलं पाहिजे। मी मान्य करतो आणि त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती, त्यावेळेलाही माहिती होतं। बदलवलं तिकीट आपण, दिलं उमेश पाटलाला, यापेक्षा जास्त मतांनी आपण त्यावेळेला निवडून आणलं। पण तिकीट कापलं म्हणून काही स्मिता ताईकडे थांबल्या नाहीत। त्या म्हटल्या नाही तर मी नाराज झाली, तर मी घरी बसते, नाही तर मी दुसरा उमेदवार शोधते, मी याला उभं करते का मी उभा राहते, असं ते कधी म्हटलं नाही। मी म्हणणारे सगळे आता कसे बसले, मला ते ताव गुणाचा वेळ खर्च करायचा नाही, आपला सोपा म्हणजे हे करायचा नाहीये, तोंडही खराब करायचं नाही मला कुठे काही। पण जे मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी या पक्षामध्ये कार्यकर्ता मोठा आहे, संघटन मोठं आहे। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। 6 वेळा 7 वेळा आम्ही आमदार होतोय, मंत्री होतोय, कुणाच्या भरोशावर होतोय। मी सांगितलं आपल्याला, याचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही। मलकापुरी संचित त्या दोघी जागा कशा केल्या तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही, पण आपलेच घरभेटी काही होते, आपलेच घरभेटी होते, त्यांनीच घर फोडलं, त्यामुळे 2 जागा आपल्या पडल्या, त्यामुळे आपल्या 2 जागा पडल्या।